नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला जे काही यश मिळालं होतं त्याचा जो कैफ आहे तो अजून काँग्रेसच्या डोक्यातून उतरलेला दिसत नाही. आता 16 मार्चला राज्यसभा आणि त्यानंतर लवकरच विधान परिषदेची निवडणूक होऊ घातलेली आहे महाराष्ट्रामध्ये. मग आता राज्यसभेवर शरद पवारांची इच्छा आहे की त्यांना पुन्हा जायचं आहे आणि माजी मुख्यमंत्री आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देखील विधान परिषदेवर जायचं. आता जर महाविकास आघाडी म्हणून टिकवायची असेल तर आता ही शेवटची संधी आहे, हे यासाठी सांगावं लागतंय. कारण की विधानसभा निवडणूक झाली, त्याच्यामध्ये तोड म्हणजे शेवटी शेवटी जी युती आघाडी केली, महाविकास आघाडी लढले आणि पडले. त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये तर विचारायलाच नको. अगदी मुंबई महानगरपालिका निवडणूक जी प्रतिष्ठेची होती त्याच्यामध्येही तीन तिगाडा काम बिगाडा झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आता शरद पवार यांना जायचंय राज्यसभेवर, उद्धव ठाकरे यांना जायचं विधान परिषदेवर. मग आमचं काय, आम्ही काय केलं पाहिजे? हे रोटेशन पद्धतीने ते सगळ्या जागा ठरलेल्या आहेत. मग थोडा विचार केला पाहिजे. अशा प्रकारचा तीर हर्षवर्धन सपकाळ जे काँग्रेसचे प्रदेशाचे अध्यक्ष आहेत आणि राहुल गांधी यांच्या ते जवळचे आहेत, निकटवर्ती आहेत, त्याच्यामुळे त्यांना ते अधिकार आहेत. त्याच्यामुळे बाकीचे नेते कुणी काही बोलत नाही. परंतु आता असं आहे की या सगळ्या म्हणजे नको तिथे राजकीय व्यवहार करायला निघालेल्या काँग्रेस नेतृत्वामुळे महाविकास आघाडी कशी कमकुवत झालेली आहे, मोडकळीस आलेली आहे, या संबंधी आपण थेट विश्लेषण करतोय. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, आता महाराष्ट्रामधलं राजकारण कशा दिशेने फिरतंय. म्हणजे अजित पवार यांच्या निधनामुळे जो क्लेश महाराष्ट्राच्या मनाला होतोय, म्हणजे दादाची उणीव ही भासत आहे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला देखील आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला देखील. अशा परिस्थितीमध्ये जे काही एकत्रीकरण आणि जे काही गलिच्छ असं राजकारण महाराष्ट्राला बघावं लागलं, त्या परिस्थितीमध्ये आता शरद पवार यांनी आपण न थांबता आपण राज्यसभेवर जाणं गरजेचं आहे आणि तेच आपल्या राजकीय हितासाठी, पक्षाच्या हिताच्या दृष्टीने योग्य आहे असं त्यांना आता वाटायला लागलेलं आहे आणि त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना निवडून कधी जाता येईल राज्यसभेवर, जर 37 मतं त्यांना मिळणार असतील आमदारांची. मग आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे 20 आहेत, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 आहेत आणि मग बाकीचे जे काही 17 आहेत ते काँग्रेसचे आहेत. असे 47 आमदारांचं पाठबळ आहे. बाकीचे अजून एक दोन काही निघतील, समजा 48-49 आहे. त्याच्यातून राज्यसभेची एकच जागा महाविकास आघाडीमधून निवडून जाऊ शकते. मग ती पाठवली पाहिजे. मग मतांचा जो कोटा आहे एकूण, म्हणजे त्या कोट्यानुसार 37-36 मतं हे आवश्यक आहेत. आता विधानसभा मंडळामध्ये, विधानसभेमध्ये म्हणजे दुर्दैवाने शिवाजीराव कर्डिले आणि अजितदादा यांच्या निधनामुळे 2 जागा कमी आहेत, म्हणजे 286 एवढं संख्याबळ आहे. आता त्याच्यामध्ये 286 गुणिले 100 भागिले जर गणित केलं तर त्या गणितानुसार जे प्राधान्यक्रम ठरणार आहे, म्हणजे 7 राज्यसभेचे जाणार, म्हणजे 7 ने ते भागितलं जाईल. मग तो जो 36-37 जो काय आकडा येतो तेवढं प्रथम पसंतीचे मतं मिळणं गरजेचं आहे. मग ती त्यामुळे एकच राज्यसभा ही निवडून जाऊ शकते या महाविकास आघाडी, आणि म्हणून हा सगळा तेढ आहे. मग आता काँग्रेसमधून काय तीर सोडण्यात आलेला आहे की आता शरद पवार तर झालेत, आता आमचा क्रमांक आहे, आम्हाला ती राज्यसभा लढवायला मिळाली पाहिजे किंवा आमचा प्रतिनिधी राज्यसभेवर गेला पाहिजे. मग तो नाही तर मग काय,
की मग उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जे विधान परिषदेवर मे मध्ये जी आहे निवडणूक, त्याच्यामध्ये तरी आमचा आमदार गेला पाहिजे, उद्धव ठाकरे पुन्हा पुन्हा कशाला. आता मग संजय राऊत यांचं काय म्हणणं आहे की हे दोन्ही पक्षाचे प्रमुख आहेत आणि महाविकास आघाडीच्या दृष्टीने हे अत्यंत महत्वाचं. आता आपण जर याच्या अजून खोलामध्ये जाऊ की मुळात 2019 मध्ये जे काही हे तीन यांचं सरकार, म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या भाषेमध्ये अनैसर्गिक स्वर्ग, हे जे काही आलं उद्धव ठाकरेंचं, परंतु ती राजकीय अपरिहार्यता होती, मग त्यांना स्वीकारलं महाराष्ट्राने, लोकसभा निवडणुकीमध्ये यश दिलं, हे सगळं महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. मग आता त्यावेळेला जे यश मिळालं, मग ते यश विधानसभा निवडणूक जी 6 महिन्यातच झाली, म्हणजे ज्या गांभीर्याने देवेंद्र फडणवीस यांनी रणनीती आखली, अभ्यास केला, तुटून पडले आणि प्रचंड असं यश मिळालं, म्हणजे अनपेक्षित असं त्यांना सुद्धा किंवा भारतीय जनता पार्टीला सुद्धा अनपेक्षित असं मोठं यश विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळालं. मग ते का मिळालं त्याचे अनेक कारण आहेत, त्यांची रणनीती आहे वगैरे वगैरे, सगळे आरोप प्रत्यारोप ते सगळं बाजूला ठेवा. इकडे महाविकास आघाडीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला असं वाटत होतं की मुख्यमंत्री पदाचा चेहरा उद्धव ठाकरे यांना जर घोषित केला तर अधिक आपण जागा जिंकू शकतो आणि एक वेगळी रंगत त्या अर्थाने राजकीय मैदानामध्ये निवडणुकीमध्ये येऊ शकते. त्यामुळे तसं केलं पाहिजे. काँग्रेसने ते केलं नाही. त्याच्यानंतर दुसरं काय केलं की जागा वाटपाचा तिढा जो आहे तो अगदी शेवटपर्यंत ताणला गेला आणि मग ऐन वेळेला कुठेतरी त्यांनी ते जागा वाटप झालं, कसं बसं झालं. म्हणजे बँडेज एक तर महाविकास आघाडी त्या अर्थाने तेव्हाच ती तुटली होती, पण ते कसं तरी बँडेज इकडं तिकडं करून जागा ऍडजस्ट करून ते लढले आणि पडले, हे ते झालं. मग आता अलीकडचं उदाहरण द्यायचं, आता वर्षा त्या गायकवाड मुंबईच्या अध्यक्षा काँग्रेसच्या, त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांची इतकी स्तुती केली की उद्धव ठाकरेंनी पण त्यांना निवडून, गायकवाड निवडून आल्या पाहिजेत म्हणून अगदी सगळ्या शिवसैनिकांना कामाला लावलं आणि यश मिळवलं. ते त्या वर्षा गायकवाड ऐन ज्या वेळेला प्रतिष्ठेची मुंबई महानगरपालिकेची शिवसेनेच्या दृष्टीने निवडणूक होती त्यावेळेस नाही नाही, आमचा परंपरागत जे मतदार आहेत तो दुरावण्याची भीती आहे, कारण की तुम्ही काय राज ठाकरे यांना सोबत घेतलेला आहे. आणि मग हर्षवर्धन सपकाळ वगैरे त्यांनी सगळ्यांनी आपलं ते टाळ त्या अर्थाने बढवलं. आता संजय राऊत भले राहुल गांधींशी बोलले, मग ते झालं, परंतु त्याच्यावर निष्पन्न काही झाला. मग आता तो निकाल, आता जसं काल संजय राऊत म्हणाले की जर ही एकत्र लढवली असती तर चित्र आज मुंबईचं वेगळं दिसलं असतं महानगरपालिकेमध्ये, पण ते आता होऊन गेलेलं आहे. मग आता बघा, काँग्रेसने ज्या वेळेला निवडणूक तुम्ही सोबत लढवली नाही, आघाडी म्हणजे केली नाही, निकाल लागला 23 का 24 त्या काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले. इकडं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे 65 आले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 6 आले. असं निदान ती महापौर पदाची जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये काही गेमिंग करता येईल का वगैरे, ते जर केलं असतं म्हणजे सगळी संख्याबळ लक्षात घेऊन, तर निदान एक लढत तिथं झाली असती. पण ते करायचं नव्हतं. मग उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने आता भारतीय जनता पार्टीने मराठी महापौर केलेला प्रश्न मिटला, त्यांनी ते माघारी घेतले. हे असं सगळं झालं. आता हर्षवर्धन सपकाळ यांनी आता काल शिवजयंती झाली आणि त्याच्या अगदी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला टिपू सुलतानची तुलना थेट जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर केली होती ते आपलं चुकलं म्हणून दिलगिरी व्यक्त केली. म्हणजे जे काही डॅमेज व्हायचं होतं आणि जी काही अक्षम्य अशी चूक करून बसलेले त्याच्यावर ते सगळं त्यांना ते भोगावलं. आता महाराष्ट्रामध्ये ह्या निवडणुका राज्यसभा आणि विधान परिषदेच्या होतील, त्याच्यामध्ये संख्याबळानुसार अर्थातच महायुती प्रचंड प्लसमध्ये राहणार, पण त्याच्यानंतर निवडणुका नाहीत. मग तोपर्यंत आपण आपले परंपरागत मतदार सांभाळायचे आहेत, आम्ही कसे स्वाभिमानी आहोत वगैरे वगैरे ते सगळं करायचं आहे. पण ते करायचं जरी असलं तरी तुम्हाला जो वेळ आहे आणि जी बांधणी ज्या पद्धतीने
म्हणजे एक वेळ आम्ही त्या दोन्ही कुबड्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या फेकून देऊ स्वबळावर 2029च्या निवडणुका लढवू, हे भारतीय जनता पार्टीने जरी जाहीर केलेलं असलं तरी ते काळजी घेतात नाही म्हटलं, निदान तोंड दाखवण्यापुरती तरी काळजी घेत. हे तर काहीच नाही महाविकास आघाडीमध्ये. तर हे अशा पद्धतीचा म्हणजे जो अखिल भारतीय पातळीवरचा राष्ट्रीय पक्ष आहे आणि लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेतेपद आहे, तेवढी संख्याबळ आहे. मागच्या वेळेला तेही नव्हतं, हे मिळवलेलं आहे. हे काँग्रेसचं यश हे कमी नाही त्या अर्थाने. परंतु त्या लोकसभा निवडणुकीतल्या यशाचा आणि महाराष्ट्रामधलं जे काही राजकारण आहे एकांगी म्हणजे जी कमकुवत बाजू आहे, म्हणजे विरोधी पक्ष नेता सुद्धा मिळाला नाही कारण तेवढं ती सदस्य घनसंख्याच नाही पूर्ण होत. हे सगळे अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस जे काही आडमुठेपणा करत आहे, म्हणजे दोन आपल्यासोबत जे पक्ष आहेत त्यांचे प्रमुख त्यांच्या निवडीमध्ये जर असं काही फोडा घालण्याचा प्रयत्न करत असेल तर महाविकास आघाडी ही संपल्यास जमा आहे. तर खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.